हळदीची जी कंदकुज आहे त्याचं म्हणजे मेन रिझन काय, म्हणजे कारण काय आहेत त्याचे आपले? सुरुवातीला ज्या टायमाला आपण हळद लावतो त्या टायमाला एकदम स्ट्रॉंग राहते पीक. पानाची जाडी, रुंदी, मूळ गिळ सर्व क्लिअर कट राहते. पण काही दिवसानंतर अचानक त्या प्लॉट मध्ये असं कळत पण नाही की ती सड कधी येईल. जी कंदसड असते ती लागवडीपासून तुम्हाला कधीपासून जाणवते? म्हणजे 2-3 महिन्यानंतर दिसते किंवा मग त्याचं कसं समजतं तुम्हाला की आता सड यायला सुरुवात झालेली आहे? काही वेळात समजा लेटच येते ती, पण यावर्षी जास्त लवकर आली. पाऊस जास्त झाल्यामुळं यावर्षी जवळपास लावल्यापासून 1-1.5 महिन्यापासूनच 2 महिन्यापासूनच सुरू झाली. सगळ्यात महत्वाचं औषधं तर येतातच, पण ज्या कृषी सल्लागाराशी बोलणं होतं आपल्या, तर त्यांच्याकडनं तुम्हाला समाधानकारक उत्तरं मिळतात का? शेतकरी बांधवांनो नमस्कार, मी युनिप्लांट ॲग्री सायन्सची प्रतिनिधी निकिता मोरे. आज आपण हळद पिकातील एक खास चर्चासत्र आयोजित केलं आहे. चर्चासत्रासाठी मी आमंत्रित केले आहे आपले वाशिमचे शेतकरी रामेश्वर जायभाये. सर नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम सर तुमचं ओळख करून द्या इतर शेतकरी बांधवांना आपल्या. माझं नाव रामेश्वर आस्तुजी जायभाये, राहणार कंकरवाडी, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम या ठिकाणचा शेतकरी आहे. सर तुम्हाला खास हळद पिकाचं इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बोलवलं आहे. तर सर तुम्ही हळद या पिकामध्ये किती वर्षापासून आहात, म्हणजे अनुभव किती वर्षाचा आहे तुम्हाला? एक 15 वर्षाचा अनुभव. अच्छा, तुम्हाला कुठल्या कुठल्या समस्यांना जास्त सामोरं जावं लागतं? जास्त कंदकुज, मूळ सडणे, सड लागणे, त्याच्यामुळे जास्त समस्या त्या पिकाची सडीची जास्त आहे. सर जे हळदीचं जे पीक आहे त्याच्यामध्ये तुम्ही जे बोलले की कंदकुज सगळ्यात जास्त महत्वाची येते आणि त्याच्यावरती शेतकऱ्यांना खूप सारे ट्रीटमेंट्स करावे लागतात. तर तुम्हाला जेव्हा ही समस्या आली कंदकुजीची, आता तुम्ही जवळपास 15 ते 16 वर्षापासून हळद उत्पादन घेताय, तर सगळ्यात मोठा अनुभव म्हणता येईल त्याला. तर तुम्ही आतापर्यंत त्याच पिकावरती टिकून आहात, म्हणजे मग तुम्ही त्या हळदीवरती काय काय ट्रीटमेंट केल्या जेणेकरून तुम्हाला या समस्येला थोडं कमी सामोरं जावं लागतंय? हळद हे आमचं मुख्य पीक आहे आणि आमचं सर्व जीवन त्या पिकावरच अवलंबून आहे. त्याच्यासाठी आम्ही जो प्रयत्न करायचा तो हमेशा सतत करतच असतो आणि केला बी. बऱ्याच कंपन्याचे औषधं, प्रोजेक्ट, जैविक हे वापरलं, पण पाहिजे असा रिझल्ट आम्हाला भेटला नाही. आणि त्यानंतर आम्हाला हे समजलं की अद्रक पिकासाठी हेनिटॉक्स खूप चांगलं आहे आणि त्याच्यापासून सड कायमस्वरूपी थांबते. हे माहीत झाल्यानंतर आमचे जे भाऊ आहेत पुतणे प्रमोद जायभाये, हे त्यांनी ते मोबाईलवर बघून एक कृषी सहाय्यकाची कोणाची सल्ला घेऊन ते प्रोजेक्ट वापरलं आणि तेव्हापासून आम्हाला रिझल्ट आला. आम्ही सतत वापरतो. आणि तुम्ही युनिप्लांट ॲग्री सायन्सच्या संपर्कात कधीपासून आहात सर? जवळपास 2 वर्षापासून. 2 वर्षापासून तुम्ही युनिटॉक्स हे प्रोडक्ट वापरताय आपलं. सर मला एक सांगा, हळदीची जी कंदकुज आहे त्याचं म्हणजे मेन रिझन काय, म्हणजे कारण काय आहेत त्याचे आपले? हळद ती कंदसड काय येते? शेतकऱ्यांना त्याचं थोडंसं एक मार्गदर्शन कराल सर? मेन गोष्ट आहे कशी, सुरुवातीला ज्या टायमाला आपण हळद लावतो त्या टायमाला एकदम स्ट्रॉंग राहते पीक. पानाची जाडी, रुंदी, मूळ गिळ सर्व क्लिअर कट राहते. पण काही दिवसानंतर अचानक त्या प्लॉट मध्ये असं कळत पण नाही की ती सड कधी येते. तर त्याच्यासाठी हेनिटॉक्स वापरलं तेव्हापासून जरासा फरक वाटतो. आणि आपण समजा जी कंदसड असते ती लागवडीपासून तुम्हाला कधीपासून जाणवते? म्हणजे 2-3 महिन्यानंतर दिसते किंवा मग त्याचं कसं समजतं तुम्हाला की आता सड यायला सुरुवात झालेली आहे? काही वेळात समजा लेटच येते ती, पण यावर्षी जास्त लवकर आली. पाऊस जास्त झाल्यामुळं यावर्षी जवळपास लावल्यापासून 1-1.5 महिन्यापासूनच 2 महिन्यापासून सुरू झाली. म्हणजे पाऊस हे मेन कारण आहे, प्लॉट मध्ये पाणी साचणं हे एक मेन कारण आहे सडीसाठी. मग जेव्हा तुम्ही औषध ऍप्लिकेशन करतात तर पाणी कमी झाल्यानंतर करायचं की आधी थोडंसं ट्रीटमेंट करत राहायचं? तुम्ही सुरुवातीला तुम्ही सीड ट्रीटमेंट करता की मग एक ऍप्लिकेशन किंवा कशा पद्धतीने केलं पाहिजे? तुम्ही दिसून येते प्लॉट मध्ये. अच्छा, आपल्याला दिसून येते की आपण प्लॉट मध्ये फिरल्याच्या नंतर, आपण ते उपटल्यानंतर ते जाणवते की कुठंतरी असं सडे, मुळी काळी झालेली. मग अशा टायमाला थोडासा जमिनीचा वापसा पाहून त्या टायमाला मी त्याची ट्रीटमेंट करतो. तुमचं स्वतःचं किती एकर क्षेत्र आहे जे तुम्ही फक्त हळद पिकासाठीच ठेवलेलं आहे? नाही, आम्ही तर 1-2 एकर घेतो दरवर्षी. जमीन कशी लागते सर? आता समजा एखादा नवीन शेतकरी आहे ज्यांना हळद पिकाची लागवड करायची आहे, तर त्या शेतकऱ्यांनी म्हणजे जमीन कशी पाहिजे जिथं चांगलं उत्पन्न येतं हळदीचं? असं हळदीचं चांगलं उत्पन्न येण्यासाठी जमीन ही नरम पाहिजे, एकदम जास्ती काळी चिकन नाही पाहिजे किंवा अति मुरमाड नकोय.
त्याच्यात अशी कंदाची फुगवून होईल अशी नरम जमीन पाहिजे, उत्पन्न चांगलं होतं. साधारणतः एका एकरात आपलं किती उत्पन्न निघतं सर? आम्ही तर 40 पर्यंत काढलं. अच्छा. सड जर नाही लागली तर, हा. सड जर लागली तर खूप नुकसान होते. सडीपासून जवळपास 50% वर प्लॉटचं नुकसान होते. म्हणजे सड ही सगळ्यात महत्वाची समस्या आहे. सर्वात महत्वाची समस्या. सर, जे आपले औषधं आहेत युनिप्लांट ॲग्री सायन्सचे, ते तुम्हाला कशा पद्धतीने येतात? थोडं शेतकऱ्यांना एक्सप्लेन करत आहेत. आम्ही तिकून समजा इकडच्या टीमची संपर्क साधतो. कॉन्टॅक्ट केल्याच्या नंतर ते पैसे फोन पे करायचे, ते पाठवून देतात. मग वेळेत येतं तुम्हाला? वेळेत येते. म्हणजे असं नाही ना की सडने प्लॉट पूर्ण गेला आणि मग औषध पोहोचलं? आले आम्हाला सर्व टीम कोण पद्धतशीर आम्हाला ज्या टायमाला पाहिजे त्याच टायमाला औषधं भेटली. आणि सगळ्यात महत्वाचं, औषधं तर येतातच, पण तुमचं ज्या कृषी सल्लागाराशी बोलणं होतं आपल्या, तर त्यांच्याकडनं तुम्हाला समाधानकारक उत्तरं मिळतात का? खूप माहिती देतात, छान सांगतात. आपण जे विचारलं ते वेळोवेळी मार्गदर्शन करतात. इतर शेतकऱ्यांना सर तुम्ही युनिप्लांट ॲग्री सायन्स बद्दल काय सांगू इच्छिता? आमच्या अनुभवावरून हे औषध खूप चांगले आहे, की आम्ही जेव्हा 2 वर्षापासून समजा हे वापरतो, याच्या अगोदर जवळपास 15-16 वर्षापासून आम्ही हळदीची शेती करतो, पण या 2 वर्षापासून आमच्या उत्पन्नात बराचसा फायदा झाला या औषधापासून. म्हणजे सड ही समस्या आता कदाचित वाशिम गावात कंकरवाडीमध्ये नसेलच. आणि खरंच आम्हाला आनंद आहे सर की म्हणजे फक्त प्रमोद सरांकडनं आम्ही अगदी म्हणजे पूर्ण गावात आपलं औषध पोहोचलंय, आणि सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्यांना रिझल्ट येऊन ते समाधानकारक आपल्याशी बोलताय, इथपर्यंत आमंत्रण दिल्यानंतर इथपर्यंत येत आहे, यापेक्षा मोठी गोष्ट युनिप्लांट ॲग्री सायन्स साठी कोणतीच नसणार आहे सर. त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद, तुम्ही इथपर्यंत आले. आणि सरांना बोलवण्याचं अजून एक दुसरं कारण म्हणजे आपण काही दिवसापूर्वी युनिप्लांट ॲग्री सायन्स तर्फे लकी ड्रॉ ही स्कीम आयोजित केली होती गणेशोत्सवानिमित्त. तर त्याचे पहिले विजेते सर आहेत. तर त्यांना आपण खास आमंत्रण दिलं होतं की सर तुम्ही असे फोनवरती तर भरपूर बोलणं होतं आपलं, पण तुमचं आणि आमचं फेस टू फेस बोलणंच नाही झालंय. त्यामुळे आपण त्यांना इथं आमंत्रित केलं आणि त्यांचं त्या पद्धतीने आपलं ते पहिलं जे गिफ्ट आहे लकी ड्रॉचं टीव्ही, तर ते त्यांना आपल्याला देण्यासाठी पण इथं त्यांना आमंत्रित केलं आहे सरांना. तर सर तुम्हाला जे लकी ड्रॉ मध्ये तुम्ही आता जेव्हा आपला ती स्कीम आली त्यानंतर तुम्हाला जेव्हा सांगितलं की असं असं लकी ड्रॉ आहे, तुम्ही चिट्स वगैरे केलं, तुम्ही कुपन्स जनरेट केले, त्यानंतर आता तुमचं जेव्हा आपण जे लाईव्ह ओपनिंग केली तेव्हा तुम्हाला आता हे जे पहिला क्रमांक, पहिले 2 गिफ्ट त्या सरांच्याच गावाला गेले, दुसरं गिफ्ट जे होतं मोबाईल ते पण सरांच्याच गावात गेलेलं आहे. तर तुमचं एक अनुभव सांगा की कशा पद्धतीने तुम्ही या स्कीम मध्ये सहभागी झालात आणि पहिला नंबर येऊन तुमचं काय कसं वाटतंय तुम्हाला तेही सांगा. खूप आनंद वाटला आणि करावं तेवढं कौतुक थोडं कंपनीचं, की जे काही समजा कास्तकाराची कंपनी जर कदर करते, काही स्वरूपात कास्तकारासाठी एक काहीतरी देऊ या भावनेनं हा लकी ड्रॉ ठेवला आणि त्याच्यात आम्हाला प्रथम बक्षीस मिळालं. खूप आनंद वाटला. धन्यवाद सर, तुमचा वेळ दिला आम्हाला, एवढा वेळ देऊन तुम्ही इथपर्यंत आलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. अनेक लकी ड्रॉची जी स्कीम आयोजित केली होती त्यासाठी सरांना आपण खास बोलवलं होतं. त्यामध्ये आपण बरेचसे असे बक्षिसं होते जे आपण देत होतो. तर शेतकरी टूल किट झालं, नंतर आपलं टॉर्च झालं, पीएच मीटर झालं, आणि जे मेन 2 बक्षिसं होते मोबाईल, अँड्रॉइड मोबाईल आणि LED टीव्ही. तर या सगळे गिफ्ट आपण सगळ्यांना आपण घरपोच पोहोचवलेले आहेत पोस्टाद्वारे. पण आता जे महत्वाचं जे पहिलं गिफ्ट होतं ते पहिल्या क्रमांकाचे जे विजेते आहेत आपले जायभाई सर, तर त्यांना आपण ते गिफ्ट घेण्यासाठी खास कंपनीत बोलवलेलं, जेणेकरून त्यांचं आपल्याला सगळ्या बाजूने आपण त्यांच्याकडनं प्रगतशील शेतकरी असल्यामुळे आपल्याला त्यांच्याकडनं हळदीचं काय पिकाचं मार्गदर्शन आहे तेही आपल्याला मिळालं. तर त्यासाठी सर तुमचं खूप खूप धन्यवाद. आणि आता जो ते म्हणतो ना वेट इज ओव्हर नाऊ, तर सरांना आपण स्मार्ट LED टीव्ही देऊन त्यांचा एक सत्कार करूयात. मी तुषार सरांना आमंत्रित करते की त्यांनी सरांना जे पहिल्या मानाचं जे गिफ्ट आहे तर ते त्यांना द्यावं आणि त्यांचा सत्कार करावा. तर आपले जे वाशिमचे प्रगतशील शेतकरी आहेत जायभाई सर, यांच्याशी चर्चा करून एक जे नवीन हळद घेण्यासाठी जे नवीन शेतकरी इच्छुक आहेत त्यांना थोडं तरी एक
अनुभव आणि थोडी तरी एक माहिती मिळाली असेल अशी मी अपेक्षा करते. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच आपल्या युनिप्लांट ॲग्री सायन्सचं चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन जे जे नवीन शेतकरी आहेत त्यांच्या आपण प्लॉटवरती व्हिजिट असो किंवा कुठल्याही उत्पादनाची नवीन माहिती असो, त्या सगळ्या इम्पॉर्टंट जे व्हिडिओज आहेत ते तुम्हाला नोटिफिकेशन येत जातील. तर त्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.